न लगे मरावे, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी। घरी दिला ठाव, घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव, माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी। तुका म्हणे एके ठाई, केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी। समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जगननीत पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैवलहासं विठ्ठलं चिन्तये। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं, नामदेवं च दयामूर्तिनाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्रनिवासिनं, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे। श्रीरामदूतं शरणं प्रपदे। हे दुःखभंजन, हे दुःखभंजन मारुति नंदन, सुन लो मेरा
प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम। वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी। या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू न लगे मरावे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे। माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी। प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुरी झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो। अधिष्ठान दैवत भगवान श्री भोलेनाथाच्या चरणावरती कोटीभावाने वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणक्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र अंदरसूलच्या या पुण्यभूमीमध्ये असणारा मिसाळ परिवार आणि या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य ज्यांना वडील म्हटलं जातं, बाप म्हटलं जातं, आधार म्हटलं जातं असे वडील कैलासवासी भगवान काशीनाथ मिसाळ। कैलासवासी भगवान भाऊंना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होते। वैदिक सनातन हिंदू धर्म नियमानुरूप आत्म्याने देहाचा त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर काही वेळेनंतर काही विधी केल्या जातात, ज्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा विधी आहे। आमच्यातून गेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने क्रमशः काही विधी केले जातात। मग आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे पण मला सांगणं कर्तव्य आहे। सगळ्यात पहिला विधी केला जातो त्याला अग्निदान सोहळा म्हणतात। 1 दिवसानंतर करतात त्याला रक्षा म्हणतात। बरोबर 10 दिवसानंतर करतात त्याला दशक्रियाविधी म्हणतात। 13 दिवसानंतर 13वा, प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध आणि 1 वर्षानंतर वर्ष श्राद्ध। हे सगळे विधी आम्ही अत्यंत श्रद्धेने करतो। आम्हाला कोणी जर विचारलं की तुम्ही केले का तर आमचं सहज उत्तर असतं की आम्ही केले। कसे केले? श्रद्धेने केले महाराज, कारण ते आमचे वडील होते, ते आमचे सर्वस्व होते आणि त्यांनी आम्हाला सर्व दिलं, त्यांनी आम्हाला पायावरती उभं केलं, त्यांनी आमच्यासाठी दिवसाचं रात्र केले आणि म्हणून आम्ही ते श्रद्धेने केले। पण का केले? का केल्याचं उत्तर मात्र एकच आहे बा, आमच्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांचे केले म्हणून आम्ही आमच्या आईवडिलांचे केले। त्याच्या मागे आम्हाला काही शास्त्र माहिती नाही, पण गरुड पुराण नावाचा एक ग्रंथ आहे, तो गरुड पुराण आम्हाला शिकवतो की आमच्यातून गेलेल्या सदात्म्याच्या निमित्ताने पुण्यस्मरण का करावं, वर्ष श्राद्ध 1 वर्षानंतरच श्राद्ध का करावं, बरोबर 10 दिवसानंतरच 10 पिंड का टाकावे, बरोबर रक्षाविधी दुसऱ्याच दिवशी कशासाठी असायला पाहिजे, 13 दिवसानंतर 13वा का करतात, या सगळ्याचं चिंतन गरुड पुराणात आलंय। गरुड पुराण असं म्हणतंय की आत्मा या मृत्यूलोकातून देह गेल्यानंतर फक्त नाजकं हुसकं हे शरीर जातं, नाशिवंत देह जाणार सकळ, हे शरीर जातं, परंतु याला चालवणारा शुद्ध चैतन्य आत्मा कधी मरत नाही। नैनम छिंदंती शस्त्राणी नैनंदहती पावक न चैनम क्लेद्यंत्या पुनशोषेती मारुत न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूय अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। शरीर मरतं, आत्मा मरत नाही। बरं महाराज, आत्मा मरत नाही, मग जर शरीर मेल्यानंतर आत्मा जातो कुठे? तर आत्मा जातो कुठे त्याचं उत्तर गरुड पुराणात आहे। वर्षभर तो आत्म्याची गती आहे, वर्षभरातल्या 10 दिवस तो आत्मा आमच्या घरात राहतो। 10व्याच्या दिवशी काकस्पर्श विधी झाला की आत्मा इहलोकातून मुक्त होतो, परंतु इहलोकातून मुक्त झाल्यानंतर लगेच त्याला परलोकात जागा किंवा दुसरा जन्म मिळत नाही। ऐका बरं का मायबाप, ऐका, म्हणजे दुसरा जन्म त्याला लगेच मिळत नाही। ते आपल्याकडे खेड्यापाड्यात एक भाबडी कल्पना आहे भाऊ, एखादा माणूस जर गेला आणि 4-2 महिन्यात एखादं बाळ घरात जन्माला आलं तर आम्ही लगेच सुरू होतो, म्हातारी पोटाला आली, म्हातारा पोटाला येत नाही, येडेन करू नका। 1 वर्षाच्या आत पुनर्जन्म देवाच्या बापाला सुद्धा मिळाला नाही, ग्रंथशास्त्र सांगते देवाच्या बापाला सुद्धा पुनर्जन्म मिळत नाही। मग 1 वर्षाची ती गती आहे, 1 वर्षभर तो आत्मा तुमच्या आमच्यात राहतो आणि म्हणून त्याला आठवून पुण्यस्मरण करण्याचं, त्याला आठवून पुण्य करण्याचे काही शास्त्राने आम्हाला घालून दिलेले नियम आहेत। मग आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला 1 वर्षानंतर सद्गती मिळते आणि त्या सद्गतीसाठी वर्षभर त्याच्यासाठी हे पुण्यकर्म जमवायचं असतं आणि हे पुण्य जमून आजच्या दिवशी परमेश्वराच्या चरणावरती प्रार्थना करायची की देवा वर्षभर ते आमच्या वडिलांना आठवून, वर्षभर आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला आठवून आम्ही जे पुण्यकर्म केलं या पुण्याच्या जोरावर देवा त्यांना तुझ्या चरणावरती जागा दे, सद्गती दे, अशी सद्भावना व्हायची असते आणि म्हणून आजच्या दिवशीपर्यंत हे पुण्यकर्म करायचं असतं। आणि जरी एखाद्याला हे का करायचं शास्त्र सांगतं म्हणून करायचं जर पटत नसेल
तर म्हणून करू नका. ते आमचे वडील होते आणि त्यांचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत म्हणून करायला पाहिजे. विठाला आणि म्हणून असे अनंत उपकार ज्या वडिलांचे या परिवारात ते आहे कैलासवासी भगवान भाऊ, कैलासवासी भगवान काशीनाथ मिसाळ भाऊंना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांचा संबंध परिवार या ठिकाणी मोठ्या दुःखद अंतःकरणाने खरं तर त्यांना अखेरची तिलांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित आहे. भाऊंचं जाणं खरं तर अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अगदी अल्पशा वयामध्ये जाणं हे खरं तर दुःख देऊन जाणार असतं. माणसाचं संपूर्ण जीवन जगून जाणं आणि अर्ध्यावरती जाण्यात फार मोठा फरक आहे आणि ते दुःख या परिवाराला खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या दुःखातून परमेश्वराने त्यांना सावरावं. संबंध परिवार त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून करत असलेला हा सोहळा आहे. त्यामध्ये त्यांच्या आई आहेत गंगा भागीरथी विजया काशीनाथ मिसाळ, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी आहेत गंगा भागीरथी सुनीताताई भगवान मिसाळ, त्यांची बहीण आहे सौभाग्यवती मंगलताई मधुकर उगले, त्यांचे बंधू आहेत श्री साहेबराव काशीनाथ पाटील मिसाळ, गणपत काशीनाथ पाटील मिसाळ, त्याचबरोबर श्री अरुण दिगंबर मिसाळ, श्री शिवकुमार कारभारी मिसाळ आणि त्यांचे मुलं आहेत चिरंजीव शंकर भगवान मिसाळ, श्री हरी भगवान पाटील मिसाळ, चिरंजीव महेश भगवान मिसाळ, चिरंजीव अमोल भगवान मिसाळ आणि चिरंजीव गौरव भगवान मिसाळ. 5 मुलं आहेत, पत्नी, आई, भाऊ, बहीण असा मोठा परिवार या ठिकाणी आहेत आणि मिसाळ पाटील परिवार सगळे सोयरे नातलग आप्तेष्ट मित्र या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कैलासवासी भाऊंना ही अखेरची तिलांजली समर्पित करण्यासाठी आपण मंडळी उपस्थित आहोत. आणि भाऊंच्या श्रद्धांजलीसाठी त्यांच्या परिवाराच्या अंतःकरणातला जो भाव होता की त्यांचं जीवन अखंड परमेश्वराच्या भजनामध्ये गेलं. बाबाजींच्या सेवेमध्ये त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. बाबाजींची अखंड सेवा केली, भोलेनाथाची अखंड सेवा केली. खरं तर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांची सेवा म्हणजे साक्षात भोलेनाथाची सेवा आहे. आणि म्हणून अशा महापुरुषाच्या सानिध्यामध्ये आणि ज्या सत्पुरुषाला राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांना ज्या नागेश्वरांनी इथे प्रत्यक्ष साक्षात्कार केला अशा पवित्र पुण्यस्थळावरती त्यांनी सेवा आयुष्यभर केली. अशा पुण्यात्म्याला खरं तर आमच्यातून जाऊन वर्ष झालं आमचा विश्वास बसत नाही. त्यांच्या मुलांची वाक्य आहेत, आमच्यातून ते गेले पण आमचा विश्वास बसत नाही. बाबा आमच्या वडिलांनी आमच्यासाठी सर्वस्व दिलं, आमच्या वडिलांनी आमच्यासाठी सर्वस्व दिलं, जीवन समर्पित केलं. भगवंताच्या सेवेमध्ये कधी ते परिवाराकडे दुर्लक्ष करून राहिले नाही. त्यांनी भगवंताची सेवा तर अंतःकरणापासून केलीच, परंतु त्या सेवेबरोबर माझ्या मुलांना घडवलं पाहिजे, मुलांना वाढवलं पाहिजे, परिवाराकडे लक्ष दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीत ते प्रवीण होते. आणि म्हणून पावला पावलाला त्यांची आठवण राहते, पावला पावलाला ते आम्हाला आठवतात. या मुलांच्या अंतःकरणातले हे शब्द ऐकून खरं तर बापाबद्दलचं हे प्रेम जगात आता पाहायला मिळत नाही. भाऊ अवघड झाले. बाप आमच्यासाठी काय करतो, काय केलं आमच्या बापाने, काय केलं आमच्या आईने. बाबा हे जर दिसतं ना तुम्हाला, हे सगळं आमच्या म्हाताऱ्याला काही जमलं नाही बरं का, पठ्ठ्याने केलं, पठ्ठ्याने असं म्हणणारे माणसं पाहायला मिळतात. आणि असे माणसं पाहत असताना ज्यावेळी असे पोरं पाहायला मिळतात, बाबा हे जे विश्व तुम्हाला दिसतं ना, या सगळ्या विश्वाच्या मागे आमच्या वडिलांची सगळ्यात मोठी कृपा आहे, असे म्हणणारे पोरं ज्यावेळी मिळतात त्यावेळी खरोखर असं वाटते की इथे वारकरी संप्रदायाचा विचार आहे, इथे संतांचे विचार आहेत. आणि म्हणून अशा लेकरांना बापाच्या जाण्याचं हे दुःख खूप मोठं दुःख आहे. आपण सर्व त्या दुःखात सहभागी आहोत. आणि त्या वडिलांच्या निमित्ताने हा जो सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय त्याचं हे अत्यंत भव्यदेव नियोजन. खरं तर महाराष्ट्रातले अगदी नामवंत मंडळी असे निवडून आपण या ठिकाणी आणलेत. मिसाळ परिवाराला विशेष धन्यवाद आहे. आंदरसूल ग्रामस्थ मिसाळ परिवार, खरं तर ही सर्व मान्यवर मंडळी आपण या ठिकाणी निवडून आणली. त्यामध्ये अत्यंत गोड आणि सुंदर ज्यांची आपण आवाज ऐकतो आहोत, या कीर्तनाला ज्यांनी सुरुवात केली, या कीर्तनाचा श्री गणेश ज्यांनी या ठिकाणी केला, ते नाशिकचं रत्न, नाशिक भूषण, वारकरी संप्रदायाचं रत्न आहे. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहे, आमच्या सर्वांसाठी ज्येष्ठ आहेत, परम आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण रोहिदासजी भाऊ मते. एकदा जोरदार टाळी वाजवा. भाऊंना विशेष धन्यवाद आहे. या ठिकाणी आज खूप धावपळ करत नाशिकवरून भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य, आपल्याच नाशिकचं रत्न, परम आदरणीय वंदनीय ज्येष्ठ गायनाचार्य आहेत, स्वर अलंकार हरिभक्तपरायण मिलिंदजी महाराज शिंदे. बाबांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी तिसरे गायनाचार्य आणि महाराष्ट्रभर त्यांच्या आवाजाने खरं तर सर्वांना वेड लावलं. त्यांच्या आवाजातून ऐकावं.
हे दुःख भंजन मारुती नंजन सुनलो मेरी पुकार. खरं तर हे गायलं कुणी, कॅसेटमध्ये कुणी गायलं आणि कोणाने म्हटलंय ते काय कोणाला माहितीच नाही. हे जेव्हा कैलास महाराजांनी गायलं तितकं फेमस जितकं झालं त्याच्या अगोदर तेवढं फेमस नव्हतं. आणि ते जे गवळण म्हणतात मुरलीवाले, ही गवळण येऊन कमीत कमी 20 वर्ष 25 वर्ष झाली. 25 वर्षापूर्वी आलेली गवळण आहे. त्याची कॅसेट पण आहे, तुम्ही सर्च करा यूट्यूबला मिळेल. परंतु ती 25 वर्षापूर्वी आल्यानंतर जितके व्ह्यू तिला मिळाले नव्हते तेवढे कैलास महाराजांनी गायल्यानंतर त्याच्या दुप्पट मिळाले. असं रत्न वारकरी संप्रदायाला मिळालं. आणि ती सेवा आहे. खरं तर आळंदी क्षेत्रात ज्ञानोबराच्या सानिध्यात राहून गाण्याची केलेली साधना आहे, माऊलींची केलेली सेवा आहे, तुकोबरायची केलेली सेवा आहे, ज्येष्ठांची केलेली सेवा आहे, गुरुजनांची केलेली सेवा आहे. ही सेवा कधीतरी फलितरूप होत असते. आयुष्य घातलं परमार्थात. कैलास महाराज आता 5 वर्षापूर्वी आपण पाहिलो, 5 वर्षापासून लोक त्यांना ओळखायला लागले. पण 5 वर्ष तुम्ही त्यांचे पाहिले असतील, त्याच्या मागचे 20 वर्ष कोणी पाहिलेले नाही. किती कष्टाचे आहेत आहे की नाही. आपण पाहिले भाऊंचे सुद्धा जीवन सुरुवातीचं जे अध्ययनाचं जीवन होतं, म्हणजे आपल्या काळामध्ये आता आपल्याला मोबाईल आले, साधनं आले, मोबाईलवरती पाहिजे तो राग सर्च करता येतो, पाहिजे तो बोल सर्च करता येतो महाराज, पाहिजे त्या गोष्टी सर्च करून लगे ऐकता येतात. पण ज्यावेळी भाऊंनी साधना केली त्यावेळी मोबाईलवरती काय नव्हतं, प्रत्यक्ष गुरुसमोर जाऊन बसायचं आणि मोबाईल नव्हते रेकॉर्डिंगसाठी, काहीच नव्हतं. ऐकायचं आणि लगेच बसवायचं, ही साधना होती. त्या काळात तयार झालेली ही माणसं आहेत. खरं तर ही माणसं आपल्याला मिळाली हे आपलं आज भाग्य आहे. एकदा जोरदार टाळी यांच्यासाठी होऊन द्या. आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. आपल्या गावचं रत्न परम आदरणीय वंदनीय. खरं तर या कार्यक्रमाची जुळजुळ करत असताना आमचे डॉक्टर देशमुख आणि आपल्या गावचं आपल्या परिसराचं भूषण वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण माझे जीवस्य जीवलग मित्र गुरुबंधू आकाशजी महाराज आव्हाड, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. खूप आपण या ठिकाणी धावपळ केली नियोजनासाठी, आपल्या सर्वांना विशेष धन्यवाद आहे. या सगळ्या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. ज्ञानोबा तुकोबराय संगून नतमस्तक होतो. आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन आहे. पखवाजाच्या सेवेसाठी मी आवर्जून त्यांना मागं ठेवलं, कारण ते सगळ्यांना बडावतात, वाजवतात. माझे अत्यंत जीवस्य जीवलग मित्र नाशिक जिल्ह्याचं भूषण आहे, नाशिकचं रत्न आहे. आणि नाशिकच नाही तर इकडे निफाड तालुका आहे, पुन्हा इकडे आमच्याकडे श्रीरामपूर नगर जिल्हा आहे, तिकडे तुम्ही पुढे गेलात तर मुंबईकडे आहे, इकडे तुम्ही गेलात तर धुळ्याकडे आहे, ज्यांची पखवाजाच्या क्षेत्रात कीर्ती आहे. साथीचं वाजवणं आहे, साथीचं नाही तर बदडांग वाजवणारे भरपूर आहेत, लागल तेवढे गंजच्या गंज पडलाय. परंतु साथीचं वाजवणं ज्याला म्हणतात, मला भरपूर येत आहे, पण गायक काय गातोय आणि त्याला काय गोड वाटेल तेच वाजावं, असं ज्यांच्याकडे अंतकरणात आहे असे परम आदरणीय दिनेश दादा मोजाड या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. दादांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. आदरणीय आमचे जीवलग मित्र मृदंग अलंकार परमेश्वरजी महाराज भारत, तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. उपस्थित अनेक मान्यवर आहेत. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आदरणीय किरण महाराज, बरोबर ना, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हे पूर्ण चाल होऊपर्यंत तुम्ही लक्ष दिलं की नाही माहिती नाही मला, पण पूर्ण चाल होऊपर्यंत पखवादाच्या तालावरती नाचत होते बरं का. हो, त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळी. किरणजी महाराज आपल्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. इथे जमलेल्या सर्व मान्यवरांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. या ठिकाणी मिसाळ परिवाराचं हे अत्यंत सुंदर नियोजन आहे. कैलासवासी भाऊंना या ठिकाणी खरं तर विशेष श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण उपस्थित आहोत. आणि या सगळ्या सोहळ्याला रंगरूप देणारे, या सगळ्या सोहळ्याला सुगंध देणारे साऊंड ऑपरेटर आणि ज्यांचा गोड असा साऊंड आहे, आपल्या परिसराचं रत्न आहे. आपल्या 2-3 जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव साऊंड क्षेत्रामध्ये आहे, सांगावं लागत नाही हे वाढवते कमी कर, असे अत्यंत जीवस्य जीवलग गोड साऊंड ऑपरेटर आमचे रवींद्र भाऊ चौधरी, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. फार सुंदर, आपल्यालाही विशेष धन्यवाद आहे. आपल्या चरणावरती नतमस्तक होतो. आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. सगळ्यांचा नामोल्लेख झाला असं समजतो. जरी कोणाचा राहिला असेल तर मायबापाचं अंतःकरण करा, मला माफ करा. आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो आणि कीर्तनाकडे प्रवृत्त होतो. विठाल विठाला 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 हो
सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्र भूषण कनकाई बोलवा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगदवंदे श्रीमंत संत संत श्रेष्ठ तुकोबरायांचा चारचरणाचा अत्यंत उत्तम गोड या जीवनामध्ये या मृत्यूलोकामध्ये भगवत भक्तीचा परिणाम मला भगवंताने काय दिलं आणि लौकिकात जे कधीच मिळालं नाही ते परमेश्वराने मला दिलं, काय दिलं याचं गोड चिंतन तुकोबराय देतात. तुकोबराय म्हणतात मृत्यूलोकात येऊन माणसाने जीवन वाया घालू नये. फार लक्षपूर्वक ऐका, वेळ आपल्याकडे मर्यादित आहे, मर्यादित वेळेत आपल्याला ही श्रद्धांजली समर्पित करायची आहे. तुकोबराय म्हणतात क्षणभर सुद्धा माणसाने वाया घालू नये, क्षणोक्षणी हाची करावा विचार, वेळ कधीच वाया घालू नये. या वेळेमध्ये माणसाने प्रत्येक क्षणाला काहीतरी मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. पाऊल माणूस पुढे टाकत असताना त्याने विचार केला पाहिजे की ह्या पाऊल टाकत असताना माझा काहीतरी फायदा झाला पाहिजे, पण तो फायदा नेहमी प्रपंचातला पाहू नये. ऐकताय का तुम्ही? माणसाने फक्त प्रत्येक वेळी फायदा पाहताना प्रपंचाचा पाहू नये. कधीतरी माणसाने प्रपंचाच्या पुढे जाऊन आम्हाला परमार्थात सुद्धा काय फायदा होईल याचा विचार केला पाहिजे. मग महाराज म्हणतात विचार प्रत्येक जीव करतो, परंतु प्रत्येकाचा जीव, प्रत्येकाचा पाऊल, प्रत्येकाचा प्रयत्न हा दोन अंगाने चालतो. 100% लोकांचा प्रयत्न हा प्रपंच सुधारण्यासाठी चालतो. 100% लोकांचा प्रयत्न प्रपंचासाठी चाललाय आणि फक्त 1%, 2% किंवा अजून 5% लोकांचा प्रयत्न हा परमार्थासाठी चाललाय. परमार्थासाठी प्रयत्न करणाऱ्या जीवाला भगवंत काय देतो, काय त्याला मिळालंय, आणि प्रपंचासाठी प्रयत्न करणाऱ्या जीवाला भगवंताने काय दिलं किंवा प्रपंचाने आपल्याला काय दिलं, हे जर आपण वर्गीकरण करून पाहायचं ठरवलं तर आपल्या लक्षात येईल. काम ज्यांचे माझ्याकडे त्यांच्या लक्षात येणार आहे आजपर्यंत प्रपंच करून आम्हाला प्रपंचाने काय दिलं, काय दिलं प्रपंचाने. तुम्ही जर प्रपंचात अजूनपर्यंत आयुष्य घातलं असेल तर या प्रपंचाने आजवर मला प्रपंचाने सगळ्यात दिलं, माझ्या इच्छा पूर्ण केल्या, असं कोणी मला हात वर करून सांगा. महाराज मी प्रपंच केला, थाटून केला, नटून केला आणि प्रपंचाने मला सर्व दिलं, असं कोणी आहे? कारण देऊ शकत नाही. या प्रपंचात ना सुख आहे ना प्रपंचात समाधान आहे. सुख नाही, फक्त दुःख, दुःख बांधवडी, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी. आतापर्यंत प्रपंच फक्त दुःख देत आला आणि तो याच्यानंतर सुद्धा दुःख देईल. महाराज म्हणतात, म्हणून सांगतो मी, माझं बोलणार नाही. महाराज म्हणतात सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. काही मी उद्धार पावेल, काही मज कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझी. या प्रपंचात माझं समाधान होईल का? या प्रपंचात मला सुख मिळेल का? म्हणून प्रपंचात प्रयत्न करणारे भरपूर आहेत, पण प्रपंचाला प्रश्न विचारणार कोणीच नाही. मी सांगून जातो, तुमचा माझा प्रपंच सांगून वेळ घेणार नाही. प्रपंचाने कोणाला सुख दिलं नाही. जगातला सगळ्यात श्रीमंत प्रपंच सांगायचा आहे. कोण? कोटी घरे जेते काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोण हो? रावण. रावण रावणाचा श्रीमंत प्रपंच सांगू तुम्हाला. 7 कोटी सोन्याची घरं होते. ऐका, लक्ष ठेवा, 7 कोटी सोन्याची घरं होते. 7 ग्रॅम नाही, 7 तोळ्याबद्दल बोलत नाही, 7 कोटी घरं सोन्याची श्रीमंती. पुढे ऐका, त्याच्या पुढे रावण इतका श्रीमंत होता, परिस्थितीने झाला. बरं, रावण त्याच्या पुढे भक्तीने श्रीमंत होता. किती? भोलेनाथाचा इतका मोठा भक्त होता. एक दिवस रावणाच्या पूजेमध्ये 1 कमळ कमी पडलं तर 10 मुंडक्यातलं 1 मुंडकं तोडलं आणि महादेवावरती वाहिलं. इतका भक्ती श्रीमंत होता. भक्तीतही श्रीमंत होता, श्रीमंत परिस्थिती नाही होता. आणि ऐका, परिवाराने किती श्रीमंत होता तो? परिवाराने इतका श्रीमंत होता भाऊ, तो जर नाशिकमध्ये आणि नगरच्या उत्तर दक्षिण मध्ये दोन्हीकडे उभा राहिला असता तर एकटं निवडून आला असता. इतका परिवाराने सुद्धा श्रीमंत होता. परिवाराने श्रीमंत, परिस्थितीने श्रीमंत आणि भक्तीने सुद्धा श्रीमंत असलेला रावण, त्या रावणाने प्रपंचात 3 इच्छा केल्या होत्या. रावणाची पहिली इच्छा होती, ऐका,
पहिली इच्छा रावणाची होती सोन्याला सुगंध आणील, दुसरी इच्छा रावणाची होती समुद्राचं पाणी गोड करील, आणि तिसरी इच्छा रावणाची होती स्वर्गाला जायला पायऱ्या करेल. समुद्राचं पाणी गोड झालं नाही, सोन्याला सुगंध आला नाही, स्वर्गाला जायला पायऱ्या नाही झाल्या, तेच बरं झालं. नाही झालं तेच बरं झालं. नाही तर तुम्हाला सांगतो, हे पिदरे लोक पिऊन वरती गेले असते, ब्रह्मदेवाला हाणून खाली आले असते. यांचा काय भरोसा नाही, पेल्यावर काय माणसाला सुधरत काही. हा, रावणाच्या 3 इच्छा आहे, ऐका मी सांगतोय. अरे इतका बलाढ्य रावण आहे, जगाचा मायबाप राम, त्या रामाचा तो विरोधक आहे. इतका मोठा आहे तो, इतका श्रीमंत आहे तो, इतका बलाढ्य आहे तो, पण त्या रावणाच्या प्रपंचाने 3 इच्छा पूर्ण केल्या नाही. अरे जर रावणाच्या 3 इच्छा पूर्ण केल्या नाही तर आपल्या 2 एकर 11 गुंठ्याचा उतारा दाखवायचा कोणाला? आपल्याकडे किती? उडून टोला मारला तर 10 एकर आहे, त्याच्यापेक्षा लई लांब उडी मारली तर 50 एकर धरा, थोड्या वेळ 100 धरा, 100 एकर आहे आपल्याकडे, याच्यापेक्षा काय? अरे जर 100 एकर, रावण जर इतका मोठा असून त्याच्या जर प्रपंचाने इच्छा पूर्ण केल्या नाही तर आपलं काय? आणि मग जर आपल्या रावणाच्या झाल्या नाही तर आपल्या होणार नाही हे सिद्ध आहे. आणि याच्यासाठी नाथांनी 13व्या शतकामध्ये आपल्याला सावध केलं. हा, नाथांनी सावध केलं. नाथ म्हणाले, इच्छा मुरळीसा पाहू नका, पडाल नरकाद्वारी, बोध बुधली ज्ञान दिवटी, उजळा महाद्वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी है, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या सोहवाला प्रेम नगरा वारी, माझ्या सोहवाला प्रेम नगरा वारी, सावन वावन बदले लागा देवतळा वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची 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 वारी. महाराज म्हणाले, इच्छा मुरळीसा पाहू नका, पडाल नरकाद्वारी, बोध बुधली ज्ञान दिवटी, उजळा महाद्वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. 13व्या शतकात नाथांनी सावध केलं, बाबा इच्छेच्या नादी लागू नको, इच्छा कधी कुणाच्या पूर्ण होत नाही. प्रपंचाने नाही केल्या, प्रपंचात आजवर कुणाच्या झाल्या नाही. ऐका, प्रपंचाचा प्रयत्न करणारे तुम्ही मी सगळेच आहेत. आपल्याला प्रपंच कधीच काही देणार नाही. परमार्थाने कुणाला काय दिलं तेवढं सांगायचं आहे, म्हणजे परमार्थाच्या वाटेवरती आपली सुरुवात होईल. परमार्थाने कुणाला काय दिलं, ज्या तुकोबरायचा अभंग घेतलाय, मला त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. माझे जगद्गुरु तुकोबरायला विचारलं लोकांनी, का हो तुकोबराय, अहो अक्षरशः बायको तुमची अन्न करून मरते, अन्न करून मरते, श्रेयक अन्न करता मेली. कोपला पाटील गावाचे हे लोक, आता माझं भिक कोण घाली, अशा अवस्थेत तुम्ही जगता. ज्या लोकांसाठी तुम्ही धान्य कोठरा उघडी करून दिली, त्या लोकांनी तुम्हाला उपाशी राहायची वेळ आणली. आणि काय सांगता तुम्ही लोकांना, परमार्थ करा, परमार्थ करा. कशासाठी सांगता? काय दिलं, काय तुम्हाला काय दिलं सांगा ना परमार्थाने. आजपर्यंत तुम्ही प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही, परमार्थच केला ना. जगाला वरुडवरू परमार्थाचंच मार्गदर्शन करतात ना, काय दिलं सांगा की. त्यावेळी तुकोबरायचं उत्तर आहे, या जगामध्ये परमार्थाने मला काय दिलं हे लौकिक दृष्टीने पाहणाऱ्या माणसाला कधी दिसणार नाही. नाही दिसायचं. का? कारण लौकिकातलं दिलंच नाही, लौकिकातलं दिलंच नाही मला भगवंताने जे दिलं ते जगाच्या पाठीवरती आजवर कुणाला दिलं नाही, आणि याच्यानंतर सुद्धा कधी कुणाला देणार नाही. असं काय दिलं तुम्हाला? तुकोबराय म्हणतात, या जगाच्या पाठीवरती सगळ्यांना मारावं लागेल, पण मला मरावं लागणार नाही, अशी अवस्था दिली अभंगाच्या पहिल्याच्या. न लगे मरावे, 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 न लगे मरावे.
न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. देवाने दिलं मला. काय दिलं? न लगे मरावे म्हणजे मरावं लागणार नाही अशी अवस्था दिली. सांगा मला इथं बसल्यापैकी कोणाकोणाला वाटते की आपण मरणार नाही? वाटतं कोणाला आपण मरणार नाही? प्रत्येकाला माहिती आहे आपण मरणार आहे, पण तुकोबराय छातीला हात लावून सांगता मी मरणार नाही. ही अवस्था येणं म्हणजे खूप साधी गोष्ट नाही आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भगवंताने मला काय दिलं हे तुम्ही विचारता ना, विचारणाऱ्यांच्या लक्षात येणाऱ्याच्या अकलना कक्षेच्या बाहेरचं दिलं मला देवाने. मला मरावंच लागणार नाही अवस्था दिली. ऐका, मग तुम्ही मरणार नाही म्हणजे काय? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देव घ्यायला येणार. आणि नाही पटलं लोकाला, पण आला देव. आणि आला तर जगद्गुरु तुकोबराय हात जोडून जगाला सांगायला चालले, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो वैकुंठा श्रीरंग बोलावी तो बोलावी तो. आला देव. देव घ्यायला आला तर जगद्गुरु तुकोबरायला हाक दिली, तुकोबराय चला चला. घ्यायला आलो. जगद्गुरु तुकोबरायने देवाकडे पाहिलं, हात जोडले, रडायला लागले. तुकोबराय पांडुरंगा आलाच करे, आयुष्यभराची वाट पाहून तू आत्ता आला. पांडुरंगा थांबावं लागेल तुला. आलोच. घरी पळत पळत गेले, आपल्या बायकोला हाक मारली, जिजे अगं ये जिजे, देव आला चल पटकन. जिजाबाई म्हणते तुमचा रोजच देव येतो, गळ्यात विना टांगला का देवाले वाचून राहत नाही तुमचा. जायचं तिकडे जा तुम्हाला, मला जमायचं नाही, माझ्या मागे कामं पडली घरची, कोण करील ही सगळी कामे, तुम्हाला रोज देव येतो, जिकडं जायचं तिकडं जा तुम्हाला. असं म्हटल्यानंतर तुकोबराय म्हणतात जिजे अगं खरा देव. नाही कळालं तुकोबरायच्या पत्नीला. फिरले तुकोबराय मागे, गावाला सांगत चालले रे चला देवाला, रे देवाला, चला रे देवाला, चला रे देवाला. नाही कळालं लोकांना. लोक म्हणतात अरे 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 बरा होता तुका, बरा होता, आजपर्यंत भजन करीत होता, आता येडा झाला. परिणाम झाला तुकाच्या डोक्यावर. का? देवाला म्हणतो. अरे देव लोक येडं म्हणायला लागले. वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला. सगळे वेडं म्हणत होते. आणि तुकोबराय म्हणत होते देव घरा आला आला भक्ती सन्माने पूजिला पूजिला भक्ती सन्माने पूजिला देव घरा आला. नाही समजलं लोकांना. तुकोबराय विमानात जवळ गेले, जगाचा मालक खाली उतरला. देवाला तुकोबरायला बसवलं आणि विश्वाचा मालक तुकोबराय जिथे बसले ना त्या विमानाच्या कोपऱ्याला तुकोबरायच्या जवळ चोपदारासारखा उभा राहिला. तर हात जोडले देव तुकोबरायने, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. अरे सदेह वैकुंठ गमन करणारा जगाच्या पाठीवरचा एक साधू झाला ना, पुन्हा होणार ना, याच्या अगोदर झाला. त्यांचं नाव जगद्गुरु श्री तुकोबराय. मला काय दिलं देवाने? मला तो देवाने जे जगात कधी कुणाला देऊ शकत नाही, तो कधी कुणाला देणारही नाही, मला खात्री आहे देणार नाही, अशी अवस्था मला देवाने दिली. आणि ती कशाच्या जोरावर? फक्त भजनाच्या जोरावर. माणसामध्ये प्रामाणिकपणा जर असेल ना आणि परोपकाराची भावना असेल तर भगवंताला प्राप्त करणं फार अवघड नाही आहे. मी नेहमी सांगत आलो, इथे परोपकाराचा परमार्थ सुद्धा आम्ही शिकला पाहिजे. कधीतरी परोपकार आमच्या जीवनात असला पाहिजे. भुकेलेलं अन्न, तहानलेलं पाणी देणं हा सुद्धा जगातला सर्वात मोठा परमार्थ आहे. आम्ही परमार्थाकडे फक्त भजन म्हणून पाहिलं नाही पाहिजे. आणि संतांनी आम्हाला फक्त भजन करायला सांगितलं नाही. मी नेहमी सांगत आलो भाऊ, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला परमार्थ करायचा असेल तर तुमच्या जीवनात तुम्ही सगळ्यात पहिला परमार्थ तुमच्या 4 भिंतीच्या आत सुरू करा. आणि 4 भिंतीच्या आतला परमार्थ म्हणजे आपल्या माईबापाची सेवा जगातला सर्वश्रेष्ठ परमार्थ आहे. आईची सेवा, वडिलांची सेवा. ज्ञानोबराय सांगतात म्हणून, सकल तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे. माऊली म्हणते कीर शरीरे बरं का. ज्ञानोबरायचं मत असं आहे की कीर शरीरे म्हणजे त्यांच्यासाठी आपण आपला जीव द्यावा. कोण देतोय? आपल्या आई वडिलांसाठी जीव. जीव द्यावा माऊली म्हणते.